सांग ना कुठं गेला हरवूनी लेकराची आन तुला अवतार आता तरी जेव्हा तू सांग ना कुठं गेला हरवूनी लेकराची गान तुला अवतार आता तरी अंधारल्या दाही दिशा अन बेजारल मन उर जळून निघाल बघ कर पद मन आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारी तुझ्या दावण्याला माझा काय र गुन्हा मंदी जाळ पेटला जन्माची राख झाली र इसकटलेली दिशा ही धुरामंदी वाट गेली र चिन धुळी बाणी झालं नेल वाऱ्यानं उडून अवकाळी वादळात जीव लपेटून गेलं आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारी तुझ्या दावण्याला माझा काय र गुन्हा जाव घाव घातला जिव्हारी गेला तडार निखाऱ्याची वाट दिली तू पायतान नाही पायीर उठ ठेवू मेर माथा दैव झाला माझा खुळा असा कसा माय बापा तुर बेफिकेर झाला आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारी तुझ्या दावण्याला माझा काय र गुन्हा देवा तू सांग ना कुठं गेला हरवूनी लेकराची गान तुला अवतार आता तरी अंधारल्या दाही दिशा अन बेजारल मन उर जळून निघाल बघ कर पाल मन आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारी तुझ्या दावण्याला माझा काय र गुन्हा जाव घाव घातला जिव्हारी गेला तडार निखाऱ्याची वाट दिली तू पायतान नाही पायीर उठ ठेवू मेर माथा दैव झाला माझा खुळा असा कसा माय बापा तुर बेफिकेर झाला आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारी तुझ्या दावण्याला माझा काय र गुन्हा देवा तू सांग ना कुठं गेला हरवूनी
लेकराची गान तुला अवतार आता तरी अंधारल्या दाही दिशा अन बेजारल मन उर जळून निघाल बघ कर बाल मन आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभा रीत तुझ्या दाबल्याला माझा काय रे गुन्हा। काय ही आई बापांची अवस्था हे बघून असं वाटतंय की खरंच कलियुग आला आहे। ज्या पोरांना आई बापांनी लहानाचं मोठं केलं, त्यांना सगळं पुरवलं, त्याच पोरांनी आपल्या आई बापाशी असं वागावं, लाज वाटते अशा मुलांची। मित्रांनो, आपल्या आई बापाला कधीच त्रास देऊ नका। आई बापासाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याच गोष्टीसाठी आई बापाला सोडू नका। जसं लहानपणी तुम्हाला आई बापाची गरज होती, तशीच म्हातारपणी त्यांना तुमची गरज आहे। असो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना